आज मस्तपैकी गार पाण्याने आंघोळ करूया असं ठरवून जेव्हा मी आंघोळीला गेलो तेव्हा गार पाण्याच्या नळाने गरम पाणी बादलीत भरून माझा विश्वासघात केला। हा अपमान सहन न झाल्यामुळे मी आंघोळीचा बेत तिथंच रद्द केला व रील्स बघायला सुरुवात केली आणि या हलकट अल्गोरिदमने मला पोहायच्या रील्स दाखवून अजूनच दुःखी केलं। हीच घटना माझ्या मित्रांसोबत घडल्यामुळे तेही दुःखी होते व आईस्क्रीम खाऊन स्वतःचे सांत्वन करत होते। तेवढ्यात आमच्यातील वळक्या ढीग मेंबर ऋषीने त्याच्या मित्राच्या 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 ओळखीच्याची विहीर पोहण्यासाठी शोधून काढली। विहीर सापडली यामुळे आम्ही इतके आनंदी झालो की लगेचच गाडीवर बसून आम्ही विहिरीकडे प्रस्थान केलं। मजेची गोष्ट अशी की ती विहीर आमच्या घरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर होती आणि तिथं जायचा रस्ता फक्त ऋषीलाच माहिती होता। ते मसाले टाकते नाही बघ, तिथनं कुठे जायचं आता? एवढ्या लांब आलोय कारण विहीरच माहित नाही कुठं आहे। अर्ध्या तासाचा प्रवास आणि 15 मिनिटाच्या शोध मोहिमेनंतर आम्ही विहिरीजवळ येऊन पोहोचलो। विहीर सापडली शेवटी। आमचं नशीब एवढं भारी की पूर्ण विहीर मोकळी होती। मग काय पोरांनी जे काय उड्या मारायला सुरुवात केली की विचारूच नका। बस दम भरला। मस्तपैकी पोहून झाल्यावर आम्ही परतीचा प्रवास सुरू केलाच होता तेवढ्यात उन्हाळ्यात पावसाळा दाखवून निसर्गाने त्याचं शक्ती प्रदर्शन केलं। आता आम्ही पावसात अडकलोय। निसर्गाचं शक्ती प्रदर्शन एवढं जास्त होतं की आमची दुसरी अंडरपॅन्ट पण त्याने भिजवून टाकली। या सगळ्या गोंधळात आमच्या पोटातील कावळ्यांची ही कावकाव सुरू झाली होती, त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी आम्ही गेलो वडापाव खायला। तिथे गेल्यावर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की घरात आम्ही 1 तासात परत येतो असं सांगून आता 4 तास झाले आहेत। मग काय भिजलेल्या नोट्याने बिल भागवून गाडीवर बसून वडापाव खात खात आम्ही घराकडे निघालो। आता घरी गेल्यावर आमचे जे काही गुणगान झाले ते मी इथे दाखवू शकत नाही। बाकी या व्लॉग मध्ये एवढंच। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।